हाय गाईज, आज आपण पाहणार आहोत रूल्स ऑफ डेबिट अँड क्रेडिट. तर डेबिट अँड क्रेडिट चे जे रूल्स आहेत, हे अकाउंटचे 3 अकाउंट्स आहेत. एक पर्सनल, एक रिअल आणि नॉमिनल. तर पर्सनलमध्ये 3 कॅटेगरी येतात. एक नॅचरल, आर्टिफिशियल आणि रिप्रेझेंटेटिव्ह. रिअलमध्ये टँजिबल आणि इंटेंजिबल. नॉमिनल अकाउंटमध्ये एक्सपेन्सेस अँड लॉसेस आणि दुसरं इन्कम अँड गेन्स. तर आपण शिकणार आहोत गोल्डन रूल्स पर्सनल अकाउंटचे. तर गोल्डन रूल्स कसे आहेत पर्सनल अकाउंटमध्ये? पर्सनल अकाउंट्स इन्क्लूड द अकाउंट्स ऑफ पर्सन विथ whom द बिझनेस डील्स. दीज अकाउंट्स कॅन बी क्लासिफाईड इन टू द 3 कॅटेगरीज. तर याच्या 3 कॅटेगरी आहेत. एक नॅचरल पर्सनल अकाउंट, दुसरं आर्टिफिशियल पर्सनल अकाउंट आणि तिसरं रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट. नॅचरल पर्सनल अकाउंटमध्ये काय येतं? द नॅचरल पर्सनल अकाउंट मीन्स पर्सन हू आर क्रिएशन ऑफ गॉड. फॉर एक्झाम्पल मोहन अकाउंट, सोहन अकाउंट, आभा अकाउंट. म्हणजे ज्याचं जे पर्सनल अकाउंट आहे, तर ती एखादी व्यक्ती असली तर त्याला मोहन अकाउंट किंवा त्याचं काही नाव असेल, मोहन किंवा आभा एक्सेट्रा एक्सेट्रा. आर्टिफिशियल पर्सनल अकाउंट यामध्ये काय येतं? These accounts include accounts of corporate bodies of institution which are recognized as persons in business dealing. For example, the account of limited company, the account of corporate society, the account of club, the account of government and the account of insurance company etc. म्हणजे आर्टिफिशियल पर्सनल अकाउंटमध्ये काय येतं? जर समजा एखादी कंपनी असेल, इन्शुरन्स कंपनी असेल, कॉर्पोरेट कंपनी असेल किंवा एखादा क्लब असेल, तर त्याला आर्टिफिशियल पर्सनल अकाउंट म्हणून संबोधलं जातं. तर रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट याच्यामध्ये काय येतं? देअर आर अकाउंट्स विच रिप्रेझेंट अ सर्टन पर्सन or group of persons. For example, in the rent due to the landlord as outstanding rent account will be open. The books of similar account will be open in the book. Similarly, for salaries due to the employees not paid the outstanding salaries accounts will be open to the outstanding rent accounts represent account the account of landlord of whom the rent will be, while the outstanding salaries account represent the accounts of the persons to whom the salaries have to be paid. All the such accounts therefore themselves as representative personal account. तर रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंटमध्ये काय येतं? जर आपण समजा एखादा लँडलॉर्ड असेल, त्याच्याकडनं रेंट वगैरे किंवा आउटस्टँडिंग रेंट किंवा सॅलरी घेतो, त्याला आपण रिप्रेझेंटेटिव्ह अकाउंट्स असं म्हणून संबोधलं जातं. तर आता ह्या पर्सनल अकाउंटचा नियम काय आहे? डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. हे बघा, हे तिन्ही जे अकाउंट आहेत, पर्सनल, रिअल आणि नॉमिनल, याचे 3 रूल्स आहेत आणि ह्या रूल्सवरच संपूर्ण अकाउंट चालतं. तर नॅचरल पर्सनल अकाउंटमध्ये डेबिट द रिसिव्हर आणि क्रेडिट द गिव्हर. म्हणजे डेबिट जो होतो तो रिसिव्हर असतो. म्हणजे डेबिट म्हणजे रिसिव्हर म्हणजे घेणारा आणि क्रेडिट म्हणजे गिव्हर असतो, म्हणजे देणारा. फॉर एक्झाम्पल, इफ द कॅश हॅज बीन पेड टू राम, द अकाउंट राम विल बी टू बी डेबिटेड. एक्झाम्पल काय दिलंय बघा. जर समजा रामने जर इफ कॅश हॅज बीन पेड म्हणजे जर रामला आपण पैसे दिले तर राम हे अकाउंट डेबिट होतं. तसेच पुढे सिमिलरली इफ कॅश हॅज बीन रिसिव्ड फ्रॉम केशव, द अकाउंट केशव विल बी क्रेडिटेड. त्याच प्रकारे दुसरं म्हणजे जर समजा आपण केशवकडनं कॅश घेतली, मग केशव कोण झाला? गिव्हर झाला. मग गिव्हर झाल्यामुळे केशवचा अकाउंट काय होईल? क्रेडिट होईल. आता त्याचप्रमाणे दुसरं आपण पाहूया रिअल अकाउंट. रिअल अकाउंट मे बी ऑफ द फॉलोइंग टाइप्स विच कॅन बी टच्ड
failed, measured, etc. Example for the such accounts are cash account, building accounts, furniture accounts, stock accounts, etc. It should be noted that bank account in the personal account since the represent the account of banking company and artificial person. जर समजा रिअल अकाउंट ह्याच्यामध्ये टँजिबल रिअल अकाउंट आणि इनटँजिबल. टँजिबल म्हणजे ज्यांना आपण टच करू शकतो. म्हणजे टच करू शकतो म्हणजे असे कोणते, उदाहरणार्थ फर्निचर, बिल्डिंग किंवा बँक, हे काय सगळे झाले बँकिंग कंपनी, हे सर्व झाले टँजिबल ॲसेट अकाउंट. म्हणजे इनटँजिबल अकाउंट झाले, मग त्याला काय म्हटलं जातं, रिअल अकाउंट. इनटँजिबल रिअल अकाउंट, द अकाउंट्स रिप्रेझेंट्स which cannot touched of the course by any measure in terms of money. For example, patents account, goodwill accounts and म्हणजे कसं इनटँजिबल रिअल अकाउंट म्हणजे ज्याला आपण टच करू शकत नाही. म्हणजे उदाहरणार्थ गुडविलला आपण टच करू शकत नाही, म्हणजे ते काय झालं, रिअल अकाउंट. तर रिअल अकाउंटचा जो गोल्डन रूल आहे, डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. म्हणजे डेबिट व्हॉट्स कम्स इन म्हणजे डेबिट म्हणजे काय येतं आणि क्रेडिट व्हॉट गोज आउट म्हणजे आपल्याकडनं काय जातं, हे याचं गोल्डन रूल आहे. मग फॉर एक्झाम्पल, इफ बिल्डिंग हॅज बीन परचेस फॉर कॅश, बिल्डिंग अकाउंट शुड बी डेबिटेड since is coming in the business, while cash account should be credited since cash going out the business. Similarly, when furniture in purchase for cash, furniture should be debited while the cash account should be credited. म्हणजे इथे काय दिलंय बघा, बिल्डिंग हॅज बीन परचेस म्हणजे जेव्हा आपण बिल्डिंग विकत घेतो, कॅश बिल्डिंग अकाउंट शुड बी डेबिटेड. म्हणजे काय, फॉर कॅश जेव्हा आपण एखादी बिल्डिंग विकत घेतो कॅशमध्ये, तेव्हा बिल्डिंग अकाउंट काय होतं, डेबिट होतं. वाईल कॅश शुड बी क्रेडिटेड म्हणजे काय, बिल्डिंग आपण विकत घेतो तेव्हा बिल्डिंग ही विकत घेतो तेव्हा ती डेबिट होते आणि कॅश जाते, म्हणून कॅश गोज आउट, म्हणून ती कॅश काय होणार आहे, क्रेडिटेड. नॉमिनल अकाउंट्स. आता नॉमिनल अकाउंट हा तिसरा प्रकार झाला अकाउंटचा. त्याच्यामध्ये दीज अकाउंट्स आर ओपन इन द बुक्स ऑफ सिम्पली explain the nature of the transaction. They do not really exist. For example, in a business, salary paid, the manager, rent is paid to the landlord, commission is paid to the salesman, cash goes out of the business and it's something real, while salary, rent or commission as a do not exist. The account of these items are open simply to explain how the cash has been spent. In the absence of such information, it may difficult for the person concerned to explain how the cash at his disposal was utilized. Nominal account includes accounts of the expenses, losses, income and gains. Example of the such accounts are rent, rates, lighting, insurance, dividend, loss by fire, etc. म्हणजे याच्यामध्ये काय येतं, नॉमिनल अकाउंट हे म्हणजे कसं की त्याच्यामध्ये एक्सपेन्स, लॉस, उदाहरणार्थ रेंट असेल किंवा डिव्हिडेंड, इन्शुरन्स या प्रकारचं जे असेल त्याला नॉमिनल अकाउंटमध्ये इन्क्लूड केलं जातं. तर याचा गोल्डन रूल काय आहे, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल गेन्स अँड इन्कम. म्हणजे डेबिटमध्ये काय होतं, जे आपण एक्सपेन्स म्हणजे खर्च करतो किंवा आपला लॉस होतो त्याला आपण डेबिटमध्ये कन्वर्ट करतो आणि क्रेडिट ऑल गेन्स अँड इन्कम. आणि क्रेडिट काय होतं तर आपल्याला जो इन्कम मिळतो, जो आपल्याला फायदा मिळतो तो क्रेडिटमध्ये पकडला जातो.
tutorials wrote. Both real account nominal accounts comes in the category in personal account. The silent should note the when some prefix and suffix as the nominal account. It should personal a table is being given to example for the above rules. मग आता मला इथे एक टेबल दिलेला आहे छोटासा, तो बघा. रेंट अकाउंट रेंट पिके पर्सनल अकाउंटमध्ये येतं. रियल प्रीपेड अकाउंट, आउटस्टँडिंग रेंट अकाउंट, आउटस्टँडिंग इंटरेस्ट हे नॉमिनल अकाउंट आहे. रेंट, इंटरेस्ट अकाउंट, सॅलरी अकाउंट, इन्शुरन्स अकाउंट, कमिशन अकाउंट तेच पर्सनलमध्ये कन्वर्ट केलेलं आहे. रेंट अकाउंटचं कसं, रेंट प्रीपेड पर्सनलमध्ये जातं, आउटस्टँडिंग रेंटसुद्धा पर्सनलमध्ये अकाउंटमध्ये जातं. आउटस्टँडिंग इंटरेस्ट अकाउंट, इंटरेस्ट रिसिव्ड अकाउंट इन ॲडव्हान्स अकाउंट, प्रीपेड इंटरेस्ट अकाउंट. सॅलरी अकाउंटचं काय होतं, आउटस्टँडिंग सॅलरी, प्रीपेड सॅलरी अकाउंट्स हे पर्सनलमध्ये जातं. तसेच नॉमिनलमध्ये इन्शुरन्स अकाउंट जे असेल ते आउटस्टँडिंग अकाउंट, प्रीपेड इन्शुरन्स हे आउटस्टँडिंग इन्शुरन्स किंवा प्रीपेड इन्शुरन्स हे पर्सनलमध्ये जातं. कमिशन अकाउंट म्हणजे कमिशन, आउटस्टँडिंग कमिशन अकाउंट, प्रीपेड कमिशन अकाउंट हे नॉमिनलमध्ये कमिशन अकाउंट येतं, तर पर्सनलमध्ये आउटस्टँडिंग कमिशन अकाउंट, प्रीपेड अकाउंट असं कन्वर्ट होतं. ठीक आहे.